श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सेतुबंध रामेश्वरला पाप विनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ त्या तीर्थकुंडावर स्नानासाठी आले. त्या पुजाराने त्यांनाही हेच सांगितले आणि स्नान करायचे असल्यास द्रव्याची मागणी केली. तेव्हा त्या पुजाऱ्याला श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हाच कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक आहे. त्या पुजाऱ्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तत्काळ तेथून निघून गेले. चमत्कार पहा मित्रांनो, चमत्कार पहा. स्वामी निघून गेल्यानंतर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी सुद्धा येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करायला येईनासा झाला हो. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्य स्नानापासून मिळणारे उत्पन्न बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले. शेवटी कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांना तीर्थकुंडात स्नान करण्यास तू मज्जाव केला. त्यांचे जवळ स्नानासाठी द्रव्याची मागणी केली. या तुझ्या अक्षम्य चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्यांनी पुजाऱ्याला त्यांच्या कठोर शब्दात समज दिली. ते म्हणाले, धनलोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल, आचरिता कैशी दुर्मती. तेव्हा आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा. आणि पुढे असेही म्हणालेत, सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृद वचने त्यांना संतोष व्हावे, सद्धर्मानेच धन अन यश मिळेल. नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली. श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तर इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा वरदहस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने आपले वर्तन पालटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला. मित्रांनो, लाभ सोडा आणि धर्माने वागा, हा संदेश स्वामींनी यातून आपल्या सर्वांना दिला आहे. श्री स्वामी समर्थांनी या चमत्काराद्वारे पाप विनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला
केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी यांना लोभाऐवजी धर्माने वागावे असा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे. भाव तसे फळ, भाव तसे फळ, जशी भावना तसा देव, जशी भावना तसा देव. जय जय श्री स्वामी समर्थ. जय गजानन.